रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. बघा, आज आहे 14 जुलै आणि आज अमावस्या आहे, ज्येष्ठ अमावस्या, मंगळवार आहे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपण बरेच उपाय करत असतो. त्यापैकीच काही मी 10 ते 12 उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी उपाय करत असतो. आपल्या घरातील नजरबाधा दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो. आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी विशेष पूजा, आपण असे बरेच उपाय करत असतो. बघा, अमावस्या ही कालच सुरू झाली आहे. काल म्हणजे 13 तारखेला 6:50 मात्र संध्याकाळी. तर बघा, सुरू झालेली आहे. मात्र आज आपण 14 तारखेला आज ती दुपारपर्यंत असणार आहे. पण आज दिवसभरात किंवा संध्याकाळी देखील तुम्ही उपाय करू शकता, कारण सूर्याने बघितलेली आहे. त्यामुळे 3:14 याची सांगता होणार आहे. पण अमावस्या ही मंगळवारची धरली जाणार आहे. तर बघा, काही जे संध्याकाळचे उपाय होते ते मी काल देखील तुम्हाला सांगितले होते, पण आज देखील तुम्ही संध्याकाळीसुद्धा अगदी सकाळपासनं म्हणजे आता रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्ही देखील हे उपाय करू शकता. तर बघा, ते उपाय काय आहेत ते आता मी तुम्हाला सांगते. बघा, आपण या दिवशी सूर्याला देखील तसं तर रोजच सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे, पण बघा, या दिवशी तर आवर्जून द्यावं. तसंच याच अमावस्येला नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे उपाय करू शकता. आता बघा, तुम्ही सकाळी तांब्यामध्ये, अर्थात 12 वाजता तुम्ही हे केलं तरी चालेल. बघा, तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये काळे तीळ टाकायचे, कुंकू अक्षत टाकायची पांढरी, आणि याने तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नमः म्हणत दक्षिणेला अर्घ्य द्यायचं. तसंच सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः म्हणत द्यायचं. तर बघा, असं तुम्ही दर या एकाच अमावस्येला करा असं नाही, दर अमावस्येला तुम्हाला करायचं असतं. ओम पितृदेवताय नमः असं 3 वेळा म्हणत तुम्हाला दक्षिणेला एका तांब्यामध्ये काळे तीळ, कुंकू अक्षत टाकून जलम द्यायचं असतं, अर्घ्य द्यायचं असतं. त्यानंतर बघा, आपला जो मुख्य प्रवेश दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला शुभलाभ ओल्या कुंकवाने लिहायचं असतं. उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा असतो. हळदीचं लेपन करायचं असतं. सकाळी केलं नाही हरकत नाही, संध्याकाळी केलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही मातीच्या पंतीमध्ये दिवा लावायचा ते सांगितलं आहे, पण त्याचबरोबर यामध्ये तुम्ही आपलं जे पीठ असतं ना, कणिक आपण मळून घ्यायची, आणि म्हणजे गव्हाचं पीठ, त्यामध्ये काही मीठ बीठ काहीही टाकायचं नाही, फक्त साधी कणिक थोडीशी मळून घ्यायची, त्याचा चौमुखी दिवा बनवायचा. 2 वाती उभी आडवी अशी लावायची, म्हणजे चौमुखी दिवा तयार होतो. तर असा चौमुखी दिवा, त्यामध्ये सरसोचं तेल ते तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं असतं. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी आपण देवांना देखील देवघर वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. तर हे आपल्याला करायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला देवांना स्वच्छ करताना थोडीशी हळद देखील लावायची असते. देवघरामध्ये तुपाचा दिवा या दिवशी आवर्जून लावावा. अमावस्या तिथी माता लक्ष्मीसाठी अतिशय प्रिय आहे. सकाळी लावून झाला नाही तर संध्याकाळी लावा. तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर तुम्ही कलाव्याची जर वाट टाकली लाल पिवळी तर अतिशय उत्तम राहील, कारण लक्ष्मीची कृपा होण्यासाठी अशी दिवा जो आहे तो लावला जातो. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीची या दिवशी सेवा केली जाते. जसं की तुम्ही कुंकुमार्चन, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. यंत्र नसेल तर मूर्तीवर करू शकता. तुमच्याकडे कवड्या असतील तर कवड्यांची देखील तुम्ही सेवा करू शकता. तुमच्याकडे देवीचा टाक असेल त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कवड्यांची सेवा म्हणजे काय, तर तुम्ही कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, उजव्या हातामध्ये घ्यायच्या, त्यावर श्रीसूक्त म्हणायचं. त्यानंतर तुम्ही त्यावर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र म्हणायचं. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी दुर्गा शक्तीचं पाठ शक्य झालं तर ते देखील तुम्ही करू शकता. तर बघा, या व्यतिरिक्त माता लक्ष्मीच्या तुम्ही कुंजिका स्तोत्र असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल, ते देखील तुम्ही सकाळी नाही झालं तर संध्याकाळी म्हणायचं आहे. अगदी बघा, सगळं जेवढं आपल्या प्रत्येकाला शक्य होईल ना तेवढं करायचं, विश्वासानं करायचं. याच अमावस्येला नाही तर प्रत्येक अमावस्येला आपण हे करायचं असतं. अमावस्या आहे म्हणजे वाईट आहे असं नाही. तर त्यानंतर बघा, आता आपण दहीभाताचे काही उपाय सांगते तुम्हाला थोडक्यात. तर बघा, दक्षिण दिशेला आपल्याला दहीभात ठेवायचा असतो.
कावळ्यांसाठी मुख्य दरवाजावरून देखील तुम्ही उतारा करू शकता दहीभाताचा. तुम्ही संध्याकाळी उतारा करू शकता. अगदी 7 नंतर अगदी 12 वाजेपर्यंत तुम्ही उतारे करू शकता. तर तो दहीभाताचा उतारा करायचा. त्या भात शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. जो उतारासाठी भात केला आहे तो वेगळाच ठेवायचा, त्यातला भात खायचा देखील नाही. उतारा करताना बाहेरच्या साईडने दरवाजाच्या मुख्य प्रवासाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. 7 वेळा उतरवून बाहेर अशा एकाम्या जागी नेऊन टाकायचं की जिथे कोणी पशुपक्षी खाऊन घेतील. बघा, त्यानंतर नारळाचे देखील उपाय अमावस्येला केले जातात. जर तुम्हाला घराची दृष्ट काढायची असेल तर दृष्ट काढण्यासाठी एक नारळ घ्यायचा, तो सोलायचा नाही, तसाच घ्यायचा, मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवायचा, तो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा. त्यावर जमलंच तर तुम्ही शेंदुराने आवर्जून त्रिशूळ काढा. पायदळी जाणार नाही, कोणाच्या पाय वगैरे लागणार नाही, अपघात घडू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. अशा ठिकाणी टाका. आपल्या घरातली नजर आपण काढली पण दुसऱ्याला ती लागू नये म्हणून ती काळजी घ्या. दुसरीकडे नेऊन टाका. जाताना येताना कोणाशी बोलायचं नाही. घरात येताना पाय धुवून यायचं. आता बघ, यानंतर बघा, अशाच प्रकारचा एक नारळ तुम्ही घरातल्या एखाद्या आजारी व्यक्तीवरून देखील उतरवू शकता. एखादा कर्ता व्यक्ती असेल, जर कामामध्ये यश येत नाही, त्याला तुम्ही नारळाचा उतारा करू शकता. किंवा नारळाहून कर्पूर होम मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 5 भीमसेनी वऱ्या किंवा साधा सापूर घेतला तरी झाले. एक वडी पेटवत अख्ख्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामधून तो तुम्ही नारळ असा उतरवून नेऊ शकता. तुम्ही ते ओम बघा, कालभैरव अष्टक त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता. कालभैरव अष्टक म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं देखील म्हणू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पिवळ्या मोहरीचे देखील उपाय केले जातात. बघा, पिवळी मोहरी, एक मातीची पंटी घ्यायची, 2 कापराच्या वड्या घ्यायच्या, त्यामध्ये काळे तीळ, पिवळी मोहरी, गुगूळ टाकायचं, याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. त्याचबरोबर बघा, पिवळी मोहरी जी आहे ती चिमूटभर घ्यायची. आपल्या घरातील जी व्यक्ती आजारी असेल किंवा घरातील प्रत्येक सदस्यावरून हा उपाय तुम्ही त्याच्यावरून पिवळी मोहरी 7 वेळा उतरवून त्यानंतर एका ठिकाणी जमा करायची आणि ती कापरासोबत प्रज्वलित करून टाकायची. त्याने निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. तर तुम्ही हे बाहेर नेऊन जाळायचे आहे. नारळ असेल तर तो उतारा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मी सांगितलं की मातीच्या पंटीमध्ये तुम्ही 2 कापराच्या वड्या, त्यामध्ये पिवळी मोहरी, गुगूळ, 2 लवंगा, याचा धूर संपूर्ण घरामध्ये काळे तीळ टाकून करू शकता. मुलांवरून असे बरेच उपाय असतात की जे आपण करायचे असतात. अमावस्या आली की हे सगळे उपाय करायचे. जेवढे शक्य झाले तेवढे तर आवर्जून करायचे. निगेटिव्हिटी दूर होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल. बघा, एकदा केले आणि सोडून दिले असं होत नाही, तर तुम्ही करून बघा. त्याचबरोबर आता पिंपळाच्या झाडाला आपण काही गोष्टी अर्पण करायच्या असतात. तर बघा, पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी 11-21 प्रदक्षिणा घालायच्या असतात. संध्याकाळच्या वेळी केलं तरी चालेल. जाताना गुळ मिश्रित दूध, म्हणजे दुधामध्ये थोडासा गूळ मिक्स करून तुम्ही ते घेऊन आपल्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि तिथे ते आपण सगळ्यात आधी ते दूध मिश्रित गूळ जे आहे ते झाडाला अर्पण करायचं. त्याचबरोबर काळे तीळ देखील आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे असतात. त्यांनी पितृदोष दूर होतो असं म्हणतात, मुक्तता मिळते. गोड दूध म्हणजे काय, तर आता मी तुम्हाला जे सांगितलं, गुळामध्ये दूध मिक्स करून अर्पण केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होते असं देखील म्हटलं जातं. तसंच बघा, आपल्याला अशा समस्या, अशा पद्धतीने आपण पिंपळाच्या झाडाला देखील काही गोष्टी अर्पण करू शकतो. या व्यतिरिक्त पिंपळाच्या झाडाखाली जर तिळाचे तेल लावून कणकेचा दिवा लावला तर विविध समस्या सुटण्यात देखील मदत होते. त्याचबरोबर एक माळ जप आपण तिथं बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृदेवताय नमः केला तरी देखील चालतो. तर अशा पद्धतीने काही छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही या दिवशी करा. एकदाच करून झालं म्हणजे नाही, तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे उपाय करत चला. तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल. व्हिडिओ जर आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.